नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरती विशेषमध्ये जे मागच्या वर्षी जे कोतवाल भरतीचा पेपर झालेला होता तो आज आपण बघणार आहोत. म्हणजेच मागच्या वर्षी ज्या ज्या जिल्ह्याचे कोतवाल भरतीचे पेपर झालेले आहेत ते आता आपण बघणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा जो उस्मानाबाद जिल्ह्याचा जो काही कोतवाल भरतीचा जो पेपर झालेला होता तो आज आपण बघणार. यामध्ये एकूण 50 प्रश्न आलेले होते, ज्याचे 100 मार्क होते. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आणि 1 घंटा त्याचा वेळ असेल. तर आता जी परीक्षा आहेत ते सुद्धा याच प्रकारे असतील. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते येतील. तर बघा, सर्वप्रथम आपण इथे प्रश्न बघूयात. तर बघा, इथं उस्मानाबाद जिल्ह्याशी संबंधित काही इथे प्रश्न दिलेले आहेत. त्याचप्रकारे आता आपल्याला अहिल्यानगर जिल्हा जो आहे त्या संबंधित सुद्धा इथे प्रश्न आपल्याला मिळणार आहेत. तर सर्वप्रथम आपण उस्मानाबाद जिल्ह्याचे एकूण किती प्रश्न आलेले होते ते आपण इथे बघू. बघा, 6, त्यानंतर 7, 8, 9, 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जो उस्मानाबाद जिल्ह्याचा जो काही पदभरतीचा जो काही कोतवाल भरतीचा पेपर झालेला होता त्यामध्ये एकूण 10 प्रश्न हे उस्मानाबाद जिल्ह्याचे आलेले होते. याच्या व्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्याचे जे सुद्धा पदभरतीचे जे पेपर झाले ते कोतवाल भरतीचे, त्यामध्ये सुद्धा 7 ते 10च्या दरम्यान प्रश्न येत आलेले आहेत. म्हणजे कमीत कमी 7 प्रश्न तरी जिल्ह्याविशेषवर विचारले जातात व जास्तीत जास्त 10 प्रश्न. त्याच्यामुळे जिल्हा विशेष हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा असेल. त्याच्यापैकी एक व्हिडिओ जो असेल पार्ट 1 हा मी आधीच अपलोड केलेला आहे आणि पार्ट 2 जो इतर माहिती राहिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलची त्याची माहिती आणि त्या संबंधित काही जे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 50 प्रश्नापैकी जे उरलेले जे 40 प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यासंबंधित काही प्रश्न आपल्याला महत्त्वाचे नाहीत, परंतु प्रश्न कसे येत असतात ते सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. जसं की इथं उस्मानाबाद जिल्ह्याचं हवामान विचारलेलं आहे किंवा तेथील काही ऐतिहासिक जे काही वस्तू असतात ते, त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची सीमा, जिल्ह्याची लोकसंख्या, असे प्रकारचे इथं प्रश्न विचारलेले आहेत. तर अशाच प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुद्धा इथं आपल्याला प्रश्न बघायला मिळणार आहेत. तर चला सर्वप्रथम आपण आता प्रश्न क्रमांक 11 पासून बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 हा मराठी विषयावर आधारित आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते, आमचे प्रफुल्ल कुलकर्णी सर सेवानिवृत्त झाले तेव्हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी सर्वांचा कंठ दाटून आला होता. या वाक्यातील अधोरेखित अर्थाचा वाक्यप्रचार सांगा. म्हणजेच कंठ दाटून आला होता या संबंधित आपल्याला वाक्यप्रचार सांगायचा आहेत कंठ दाटून येण्याबद्दल. तर हा एक अर्थ दिलेला आहे. तर याच्या संबंधित आपल्याला एक दुसरे जो वाक्यप्रचार आहेत याच्यासारखाच तो आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन बघा, ऑप्शन ए अचानक बळ येणे, कपाळाला हात लावणे, गहीवरून येणे आणि डी मोठ्याने रडणे. तर याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गहीवरून येणे. याचा अर्थसुद्धा कंठ दाटून येणे असा होतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 बघा. 12 असा आहे, एखाद्या वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय वापरतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण मराठी विषयासंबंधित एक व्हिडिओ घेतलेला होता ज्यामध्ये आपण 25 प्रश्न बघितले होते. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्यास आपण काय म्हणतो. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते असेल विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त इथं ऑप्शनमध्ये सर्वनाम, क्रियापद हे सुद्धा दिलेले आहेत. याचा अर्थसुद्धा तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कामी येतील. तर बघा, सर्वनाम कशासाठी वापरले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नामाचा वापर जो असते, नामाचा वापर पुन्हा पुन्हा टाळण्यासाठी म्हणजेच नामाची पुनरावृत्ती जी होत असते ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेहमी एकच नाम वापरण्याऐवजी आपण तिथं सर्वनामाचा उपयोग करतो. जसं की एक नाम आहे अमर. अमर हा खूप हुशार मुलगा आहे. अमर हा शाळेत जात असतो. तर त्याच्याऐवजी आपण
दुसऱ्यांदा अमरच्या ऐवजी आपण तो हा शब्द वापरू शकतो. तो तिथं ज्या प्रकारे तो हा शब्द वापरलेला आहे, तो हे एक सर्वनाम आहे अमरसाठी वापरलेलं. तर अशा प्रकारे सर्वनाम हे आपण नामाच्या ऐवजी त्याची पुनरावृत्ती टाळावी यासाठी म्हणून आपण वापरतो. तर क्रियापद काय असते? तर क्रियापद हे क्रिया पूर्ण झाली आहे एखाद्या कार्याची, तर ती क्रिया पूर्ण होण्याच्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, एकाक्षरी शब्द नेहमीच असतात. एकाक्षरी शब्द हे नेहमीच कसे असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे शुद्ध लेखनच्या संबंधित जो काही तुमचं जे काही प्रकरण आहेत मराठी विषयातील त्या संबंधित आहे. तर बघा एकाक्षरी शब्द हे नेहमीच कसे असतात? तर याचं बरोबर उत्तर असेल दीर्घ. एकाक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ असतात. जसं की बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हे सर्वनाम आपण जेव्हा वापरतो हे एक एकाक्षरी शब्द आहे. तर बघा याची जी काही वेलांटी आहे ते दीर्घ आहे, म्हणजे एकाक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ असतात. त्यानंतर बघा, गरिबीतून मोलमजुरी करून सीताराम एक दिवस जिल्हाधिकारी झाला म्हणतात ना, तर याच्या पुढे जे काही वाक्य असेल ते सांगायचं आहेत. जसं की तहान लागल्यावर विहीर खोदणे, पदरी पडले पवित्र झाले, टाकीचे घाव सुचल्याशिवाय देवपण मिळत नाही, व डी सत्तेपुढे शहाणपण नाही. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. तर अशा प्रकारचं हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा, म्हणजे इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ह्या वाक्याला संबोधून एक मन आहे, त्या मनीच्या संबंधित हा प्रश्न आहे. त्यानंतर बघा असे सोपेच प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेला येत असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे एक वाक्य दिलेलं आहे आणि इथे एक हा शब्द अधोरेखित केला आहे. ह्या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे, म्हणजे तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा, कविता राऊतने धावण्यात सुवर्णपदक मिळवले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे सुवर्णपदक हे काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी, हे एक विशेषण आहेत. सुवर्णपदक हे एक विशेषण आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते कसं? तर बघा, याच्यातील जे पदक हा जो शब्द आहे हे जरी नाम असेल, परंतु सुवर्ण हे एक विशेष माहिती सांगणारा शब्द आहेत, म्हणून सुवर्णपदक हा एक पूर्ण शब्द, हा एक विशेषण आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, काका तुम्ही बसा आमच्याजवळ, या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर येथे क्रियापद जे आहेत ते कोणतं आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. तर या वाक्यामध्ये बसा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं क्रियापद असेल, म्हणजेच जेथे क्रिया पूर्ण झाली असा त्याचा बोध होतो, तेथे त्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो, म्हणून ते बसा हे शब्द क्रियापद आहेत. त्यानंतर बघा, मी जळवा पाहिल्या या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे एक वचन कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे जळवा हा जो शब्द आहे या शब्दाची एक वचन रूप आपल्याला इथे सांगायचं आहे. तर इथे ऑप्शन बघा, ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जळ, बी जळव, सी जळू आणि डी जळी. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, जळू. तर जळूचं अनेक वचनी हे जळवा येते, म्हणून जळवा या शब्दाचं एक वचन जे आहे इथे जळू असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या क्रियापदाचा काळ ओळखा. इथे आपल्याला तो हसला या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर बघा इथे ऑप्शन ए दिला आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, साधा काळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी, भूतकाळ असेल. तो हसला हे भूतकाळातील वाक्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, मी शारीरिक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो या वाक्यातील अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. प्रश्न काय म्हणतो की मी शारीरिक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो या वाक्यातील अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर बघा येथे ऑप्शन बघा, ऑप्शन ए आहे शारीरिक शिक्षणाच्या उपस्थित आणि होतो,
तर याच्यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक ए. शारीरिक हे जे शब्द आहेत, हा शब्द अशुद्ध आहेत. याच्यामध्ये शारीरिकमधील जे काही दोन ज्या री दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापैकी जो पहिला री जो आहे हा दीर्घ म्हणजेच दीर्घ वेलांटीचा असायला हवा आणि दुसरा जो री आहे हा ऱ्हस्व रीमध्ये पाहिजेच, म्हणजेच तो शब्द हा शारीरिक असा होईल. म्हणजेच इथं दोन्ही रीचे जे काही वेलांटी आहेत ते चुकीचे आहेत. इथे दीर्घ पाहिजे वेलांटी सुरुवातीला आणि नंतरच्या याला ऱ्हस्व वेलांटी पाहिजेत. त्याच्यामुळे शारीरिक हा जो शब्द आहे तो अशुद्ध आहेत. तर हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा शुद्ध लेखन व अशुद्ध लेखनच्या संबंधित आहेत. अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही प्रश्न घेण्यात आलेले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा प्रश्न क्रमांक 20 आहेत. सौरभ ज्या ठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वर्तन करत होता. या वाक्यातील अर्थाची मन पर्यायातून निवडा. म्हणजे इथे आपल्याला ह्या वाक्यातनी जो अर्थ दिलेला आहे त्या अर्थावरून आपल्याला एक मन ओळखायची आहे. तर बघा वाक्य काय म्हणते, पुन्हा एकदा ऐका. सौरभ ज्या ठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊनच तो वर्तन करत होता. म्हणजेच ऑप्शन बघा, ऑप्शन ए दाम करी काम, बी गर्वाचे घर खाली, सी नवी विटी नवे राज्य व डी देश तसा वेश. तर याच्यापैकी बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक डी देश तसा वेश अशा प्रकारे ह्या अर्थाची मन असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा राजमार्ग. याच्यापैकी आपल्याला याच्या विरुद्धार्थी आपल्याला एक शब्द ओळखायचे आहेत राजमार्गच्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आडमार्ग हा तिचा विरुद्धार्थी शब्द असेल. म्हणजेच राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आडमार्ग असेल. राजमार्ग म्हणजेच मुख्य मार्ग आणि आडमार्ग जो दुय्यम मार्ग असतो त्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे राजमार्गाचा विरुद्धार्थी शब्द हा आडमार्ग म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी असे असेल. अराजमार्ग ऑप्शन सी हे त्याचं उत्तर नसणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. मूर्खपणाचा सल्ला देणारा या अर्थाचा अलंकारिक शब्द काय आहेत? ऑप्शन ए बघा उंटावरचा शहाणा, ऑप्शन बी बोके संन्यासी, ऑप्शन सी पांढरा परीस आणि ऑप्शन डी अकलेचा कांदा. तर याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए उंटावरचा शहाणा हे असेल. म्हणजेच मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजेच उंटावरचा शहाणा असा असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर बघा ऑप्शन एमध्ये दिला आहेत अरण्याचा राजा म्हणजे वनराज, बी नाटक लिहिणारा म्हणजेच नट, सी उपकाराची जाण ठेवणारा म्हणजे कृतज्ञ व डी एकटा राहणारा म्हणजे एकलकोंडा. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन बी असेल. नाटक लिहिणारा हा नट नसते, तर तो नाटककार असतो. नट हा अभिनय करणारा असतो, त्याच्यामुळे ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. गीता म्हणाली मी अभ्यास करणार आहे. हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते 4 वेगवेगळी पर्याय दिलेली आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक डी गीता म्हणाली मी अभ्यास करणार आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणता शब्द हा जोड शब्द नाही? तर बघा धरपकड, धूळधान, मुलेपोरे व फाटाफूट. तर याच्यापैकी बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल मुलेपोरे. कारण इतर जे शब्द आहेत ते जोड शब्द आहेत. जसे की याच्यापैकी धरपकडमध्ये धर आणि पकड हे 2 वेगवेगळे शब्द जोडून तयार झालेले शब्द आहेत. धूळधान याच्यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळे शब्द आहेत आणि हे एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. आणि फाटाफूट हे सुद्धा अर्थपूर्ण, परंतु मुलेपोरे हे जरी 2 वेगवेगळी शब्द असली तरी हे शब्द हा पूर्ण अर्थपूर्ण नाही. तर इथं पोरेच्या ऐवजी जर बाळे असतं तर हे बरोबर उत्तर असतं. त्यानंतर बघा
प्रश्न क्रमांक 26, सन 2022-23चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर हे त्यावेळचा जो पुरस्कार आहेत, म्हणजेच चालू घडामोडी आधारावर हा तो प्रश्न आहे. तर यावर्षीसुद्धा जे चालू घडामोडी असतील त्या चालू घडामोडी आधारित सामान्य ज्ञानावर 2 ते 3 प्रश्न येतीलच. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 तो 27 हा सुद्धा चालू घडामोडी आधारित आहेत. म्हणजे 2 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनी ते चालू घडामोडीवर आधारित आलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 आपण आता बघूयात. तर बघा प्रश्न क्रमांक 28 आहेत, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर हा बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हा राज्यशास्त्र या विषयातील आहे. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी 7 ते 17 हे इतकं असेल. म्हणजेच ग्रामपंचायतीची जी सदस्य संख्या असते ते कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 इतकी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करतो? तर बघा इथे वेगवेगळी काही ऑप्शन दिलेली आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी पोलीस पाटील हे त्याचं बरोबर उत्तर असेल. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस पाटील करत असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्रगंगा असे म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण भारताची गंगा किंवा भारतातली रुद्रगंगा कोणत्या नदीला म्हटले जाते? तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए गोदावरी नदीलाच जे दक्षिण भारताची रुद्रगंगा दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्रगंगा असं म्हटलं जाते, जिचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक येथून होतो विद्यार्थी मित्रांनो. आणि ही महाराष्ट्रातली ही सर्वात लांब नदी आहे. तर दक्षिण भारतातली सुद्धा ही सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? तर बघा इथे वेगवेगळ्या नद्या आहेत, त्यापैकी एक नदी ही पश्चिम वाहिनी आहे. तर याचं बरोबर उत्तर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नर्मदा नदी ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे. कारण ही नदी मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी उगम पावून विद्यार्थी मित्रांनो नर्मदा ही नदी अमरकंटक येथून उगम पाहून ती अरबी समुद्राला येऊन मिळते, म्हणून ही नदी पश्चिम वाहिनी आहे. तर इतर सर्व नद्या ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए परिवलन असं म्हटलं जाते. पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते त्या स्वतःभोवती फिरण्याच्याच क्रियेला जी 24 तासात फिरते त्याला आपण परिवलन असं म्हणतो. आणि बी ऑप्शन परिभ्रमण हे म्हणजेच पृथ्वी जे सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण असे म्हटले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे कोण होते? तर इथे वेगवेगळे ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर एस राधाकृष्णन म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 34, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? याच्यापैकी ऑप्शन बघा ऑप्शन ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती आणि डी मुख्यमंत्री. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती. म्हणजेच भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जर परीक्षेतनी प्रश्न असा आला की भारताचा प्रथम नागरिक हा जर राष्ट्रपती असेल तर भारताचा दुसरा नागरिक हा कोण असतो? तर त्याचं बरोबर उत्तर हे उपराष्ट्रपती असेल. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा इथे खाली इथे 35 प्रश्नापासून इथे गणित बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 35, 60,60,069 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? तर बघा येथे ऑप्शन दिले आहेत, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. तर याचं बरोबर उत्तर हे
ऑप्शन क्रमांक बी हे असेल, म्हणजेच 60,60,069. 60,00,000 ज्यामध्ये एकूण 6 झिरो येतात, 60,000 ज्यामध्ये 4 झिरो येतात आणि 69. तर बघा इथे 6 झिरो, त्यानंतर 6 इथे झिरो झिरो आणि इथे 69. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा 31 ते 40मधील समसंख्यांची बेरीज किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 31 ते 40मध्ये 32, 34, 36, 38 आणि 40 ह्या संख्या आहेत. तर 31 ते 40मधील समसंख्यांची बेरीज येते. तर बघा 31 ते 40च्या दरम्यान 32, 34, 36 आणि 38 ह्या 4 संख्या येतात याच्या दरम्यान. तर या सर्व संख्येची बेरीज केली असता 120, 140 हे त्याचं उत्तर येते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक हे त्याचं उत्तर असेल. आणि जर 40सुद्धा जर आपण ह्याच्यामध्ये बेरीज केली तर त्याचं उत्तर 180 येईल. परंतु आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की याच्या दरम्यान असलेल्या ज्या समसंख्या आहेत त्याबद्दल जर प्रश्न असा असता की 31 ते 40पर्यंत ज्या समसंख्या येतात त्यांची बेरीज किती, तर तेव्हा त्याचं उत्तर 180 आलं असतं. कारण 40सुद्धा त्याच्यामध्ये जमा झालं असतं. आणि जर च्या दरम्यान म्हटलं तर त्याचं उत्तर हे 140 येईल. तर बघा प्रश्न क्रमांक 37, पूरग्रस्त निधी उभारण्यास प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 675 रुपये जमा केल्यास 814 विद्यार्थ्यांकडून एकूण किती रुपये जमा झाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जे बरोबर उत्तर येईल ते 814 विद्यार्थी गुणिले एकूण 675 असा जो गुणाकार येईल हे त्याचं बरोबर उत्तर येईल. तर इथे तुम्ही गुणाकार करून त्याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 5 ने निशेष भाग जातो? तर बघा येथे अशी संख्या जी 3 ने आणि 5 ने दोन्ही संख्येने भाग जाईल अशी संख्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या नियमानुसार 3 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या असतात त्या संख्या मधील जे काही अंक असतात त्या अंकांची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो असा त्याचा नियम असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे प्रत्येक अंकामध्ये बघा 9, 1 10, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18 आणि 5 झाले 23. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची बेरीज ही 23 येते. जे 3 ने भाग जाते का तर नाही, त्याच्यामुळे हे त्याचं उत्तर राहणार नाही. त्यानंतर असेच आपण इतर जे काही ऑप्शन आहेत ते बघूया. ज्या संख्यांची म्हणजे ज्या संख्येमधील अंकांची बेरीज ही 3 ने भाग जात असेल अंकांच्या बेरजेला, तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. त्याच्यामुळं 5 आणि 6, 5 आणि 6 11 आणि 3 14, 2 16 आणि 1 17. तर 17 ह्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जात नाही. म्हणून हे सुद्धा ऑप्शन क्रमांक बी सुद्धा याचं उत्तर राहणार नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक सी तुम्ही याच्या अशाच प्रकारे चेक करू शकता. जर त्यापैकी एक संख्या जरी 3 ने निशेष भाग जाणारी असेल तर ती त्याचं उत्तर असेल. तर बघा ऑप्शन सी बघा 8 आणि 2 10, 10 आणि 2 10 आणि 5 15 आणि 3 18, 18 आणि 4 22. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 22सुद्धा भाग जात नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असेल. तर बघा कशा प्रकारे याची आपण संख्यांची बेरीज करून बघू. तर बघा 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 5 18. तर बघा 18 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो म्हणून ही संख्या त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा 7:15 आणि 4:15 याची बेरीज किती? तर हे तिचं जे उत्तर आहे हे बरोबर, म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोपा प्रश्न आहे. तर हा तुम्ही सोडून बघू शकता. त्यानंतर बघा 1 जानेवारी 2010ला शुक्रवार होता. तर 2010चा तर बघा
1 जानेवारी 2010ला शुक्रवार होता. तर 2010चा प्रजासत्ताक दिवस हा कोणत्या वाराला येईल? तर बघा, प्रजासत्ताक दिवस हा 26 जानेवारी रोजी असतो. तर बघा, 1 जानेवारीला शुक्रवार होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आठवडा हा 7 दिवसाचा असतो. त्याच्यामुळे 1 आणि 7 तोच दिवस पुन्हा 7 दिवसांनी त्याच वाराला येतो. म्हणजेच 1 जानेवारीला जर शुक्रवार असेल तर 8ला सुद्धा शुक्रवार असेल, अधिक 7 केला असता 15ला सुद्धा शुक्रवार येईल आणि अधिक 7 केला असता 22ला सुद्धा शुक्रवार येईल. त्याच्यामुळे 22 तारखेला जर शुक्रवार असेल तर मग 23, 24, 25 आणि 26. तर बघा, 22ला शुक्रवार असेल तर 23ला कोणता येईल? शनिवार. मग 24 रविवार, 25 सोमवार, तर 26 मंगळवार. तर याचं बरोबर उत्तर हे सी मंगळवार असं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा, स्मिताकडे 100 रुपयाच्या 7 नोटा व 50 रुपयाच्या 13 नोटा व 20 रुपयाच्या 25 नोटा व 5 रुपयाच्या 17 नोटा आहेत. तर स्मिताकडे एकूण किती रक्कम होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर कसं असेल? 100च्या 7 नोटा म्हणजे 700, 50 रुपयाच्या 13 म्हणजे 13 पंज 65 म्हणजे 650. त्यानंतर 20 रुपयाच्या 25 म्हणजेच 25 दुनी 50 आणि हा 0 500 आणि 5 रुपयाच्या 17 नोटा. तर येथे बघा तुम्ही 700, 650, 500 व 5 रुपयाच्या 17 म्हणजे 17 5 85. तर ह्या सर्वाची जी बेरीज असेल ते त्याचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 42, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे काही संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे ही जी संख्या आहेत हे संख्या मालिका आहेत. तर या संख्या मालिकेत नंतर येणारा अंक आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, येथे पहिल्यांदा 7 दिलेला आहेत. त्यानंतर 21 हे 7ने भाग जाणारी आहे, 35 हे सुद्धा 7ने भाग जाणारी आहे आणि 49 हे सुद्धा. तर बघा, याच्यामध्ये याच्यानंतर येणारी सुद्धा संख्या 7ने भाग जाणारीच असेल. परंतु बघा, इथं 7 जी आहे 7 गुणिला 1 असं आहे. दुसरी जी संख्या 21 आहे ते 7 गुणिला 3 असं आहेत आणि तिसरी संख्या 7 गुणिला 5. तर म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या मालिका आहेत प्रत्येकी 2-2च्या टप्प्याने वाढत आहेत. म्हणजे इथं 49 ही 7 गुणिला 7. तर याच्यानंतर येणारी संख्या 7 गुणिला 9 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजेच याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 43, येथील जे संख्या मालिका आहे या संख्या मालिकेतील चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा, इथं सर्व संख्या ह्या वर्गामध्ये दिल्या आहेत. म्हणजे सर्व संख्यांचा इथं वर्ग दिलेला आहे. जसं की इथे 9 हे 3चा वर्ग, 16 हे 4चा, 25 हे 5चा वर्ग आहेत, 35. परंतु बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, 35 हे इथे वर्ग दिलेला नाही. त्याच्यामुळे याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी 35 हे त्याचं उत्तर असेल. इतर ज्या संख्या आहेत ते कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग आहेत. त्याच्यामुळे जे ऑप्शन क्रमांक सी आहेत 35 हे कोणत्या संख्येचा वर्ग नसल्यामुळे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा, खाली काही अक्षर मालिका दिलेल्या आहेत. याच्यापैकी आपल्याला गटात न बसणारी अक्षर मालिका आपल्याला ओळखायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती वेगवेगळे काही संख्या मालिका आहेत. जसं की ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY. तर याच्यापैकी जे खाली ऑप्शन दिलेले आहेत जसे की LMN. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, LMN यामध्ये कुठं दिसते का? तर बघा, LMN या KLMNOमध्ये जशास तसं LMN आहे. त्यानंतर HJK. तर बघा इथं HJK आहेत का? तर बघा HIJ दिला आहेत, HJK नाही आहे. त्यानंतर QRS. तर बघा इथे QRS दिलेला आहेत. म्हणजेच याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल. हे कशा प्रकारे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे सर्व जे अक्षर आहेत हे सर्व अक्षर इंग्रजी अक्षर मालिकेनुसार पदक्रमानुसार दिलेले आहेत. जे या दिलेल्या अक्षर मालिकेतनी जशास तसे दाखवलेले आहेत.
परंतु याच्यापैकी बी हे जे ऑप्शन आहेत ते यामध्ये त्या क्रमांकानुसार दिलेलं नाही, म्हणून याचं उत्तर हे बी असेल, म्हणजेच हे ह्या गटातील नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. तर बघा इथे आपण प्रश्न बघा कसा आहे तरी आपण करून बघूया. तर बघा इथं जसं की इथं स्वाती असेल तर दीपा ही स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहेत, म्हणजेच इथे त्यानंतर बघा प्रज्ञा ही स्वातीच्या डावीकडे बसली आहेत, म्हणजेच इकडे. त्यानंतर दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली आहे, जसं की दीपा आणि सीता, जसं की इथे, आणि इथे सीता गीता. तर दीपा आणि गीता याच्या दरम्यान सीता बसली आहेत. तर बघा मधोमध कोण बसला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मधोमध हे 1 2 3 4 5 यापैकी दीपा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, म्हणून याच्यामध्ये दीपा ही मधोमध बसलेली आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46 आहेत. संकेत पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळला आणि काही अंतर चालून गेला व नंतर उजवीकडे एका काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल. तर बघा तर संकेत, जसा की संकेत हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहेत, म्हणजे या दिशेला. जर तो 2 वेळा त्याच्या डावीकडे, म्हणजेच याची डावी बाजू जेव्हा पूर्वेकडे बघत असतो तेव्हा त्याची डावी बाजू ही उत्तर दिशा असते आणि उजवी बाजू ही दक्षिण दिशा. त्याच्यामुळे एकदा तो उत्तरेकडे वळेल, त्यानंतर पुन्हा तो डावीकडे म्हणजेच उत्तरेकडे उभा असताना पश्चिम दिशा जे पूर्व दिशा जी असते ते उजवी असते, तर पश्चिम दिशा ही डावी असते. त्याच्यामुळे तो पुन्हा मग पश्चिमेकडे वळेल 2दा वळल्यानंतर, आणि तो नंतर काही अंतर चालून गेल्यानंतर तो इथे आल्यावर नंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो, म्हणजेच पश्चिमेकडे असताना त्याची जी उजवी दिशा असते एखाद्या व्यक्तीची ती वरच्या दिशेला असते आणि म्हणजेच उत्तरेकडे, आणि डावी दिशा ही दक्षिण दिशेला असते. त्याच्यामुळे तो उजवीकडे वळल्यानंतर तो उत्तरेकडे वळेल, म्हणजेच तो आता सध्या कोणत्या दिशेला आहेत तर उत्तर दिशेला आहेत, म्हणून याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी हे असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे व सौरभ सचिनपेक्षा 3 वर्ष लहान आहे, तर सचिनचे वय किती. तर बघा इथे सचिन व सौरभ यांच्या वयाची म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज ही 19 वर्ष आहे आणि सौरभ हा सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 19 ही ह्या दोघांच्या वयाची बेरीज आहेत. तर याच्यापैकी एक व्यक्ती हा 3 वर्षांनी लहान आहेत, म्हणजेच याच्यापैकी 19 वजा 3 16. तर करायचं पहिल्यांदा, म्हणजेच या दोघांचा जो वयाचा जो फरक आहे तो वजा करायचा एकूण बेरजेमधून, जे उत्तर येईल 16 त्याच्या अर्धे 2 व्यक्ती असेल, आणि याच्यापैकी जो व्यक्ती मोठा आहे, जसं की सौरभ हा लहान आहे तर सचिन मोठा आहेत, म्हणजे सचिनमध्ये ती 3 जमा करायची, म्हणजे 3 त्याची बेरीज करायची 3ची, म्हणजेच याच्यापैकी सचिन हा 11 वर्षाचा असेल आणि सौरभ हा 8 वर्षाचा. तर इथे विचारलं काय आपल्याला सचिनचं वय, म्हणजेच याचं उत्तर हे 11 वर्ष असेल. हे अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट ट्रिकने काढू शकता, किंवा जर तुम्हाला मेथडनुसार करायचं असेल तर इथे तुम्ही प्रथम इथे सौरभचं जे वय आहे ते तुम्ही एक्स पकडू शकता, म्हणजे सौरभ हा एक्स वर्षाचा असेल, तर इथे
सौरभ हा सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान, म्हणजे सचिन हा 3 वर्षांनी सौरभपेक्षा मोठा असेल, म्हणजे सचिनचं वय हे x+3 असं असेल. तर येथे आपल्याला आणखी एक काय क्लू दिला आहे, तर या दोघांच्या वयाची बेरीज ही 19 वर्ष आहेत, म्हणजेच x+3 हे दोघांच्या वयाची बेरीज आहेत 19, म्हणजेच x आणि x असतील 2x आणि +3 बरोबर 19. तर 3 हे डाव्या बाजूला गेल्यानंतर उजव्या बाजूला गेल्यानंतर तिकडे वजा होईल, म्हणजेच 2x बरोबर 16 आले. म्हणजेच एक्सची जे काही किंमत आहे ती 8 येते. म्हणजेच एक्स म्हणजेच सौरभचं वय हे 8 वर्ष, तर सचिन तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा, म्हणजेच 11. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर तुम्ही इथे इतर जे काही प्रश्न आहेत, जसे की 48 क्रमांकाचा प्रश्न, 49 आणि 50 नंबरचा प्रश्न, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला मी ह्या 3 प्रश्नाचे उत्तर सांगेल. तर अशा प्रकारे हा मागच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी हा जो पेपर आला होता उस्मानाबाद जिल्ह्याचा, हा तो पेपर आहेत. आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला माहीत पडलेलं आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.